अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। डेंग्यू बाधित महिला रुग्णांना जमिनीवरती झोपवून उपचार करण्यात आलेले आहेत। आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव यामुळे चव्हाट्यावरती आलंय। जांभलीआर गावामधला सगळा धक्कादायक प्रकार आहे। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यामधील हे जांभलीआर गाव आहे आणि या ठिकाणी अतिसाराच्या साथीनं थैमान घातलेलं होतं। हे रुग्ण बरे होत नाहीत, तर आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातच हा सगळा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। गावात 4 रुग्ण ॲडमिट आहेत, तसंच PSC मध्ये 6 रुग्ण ॲडमिट आहेत। त्यापैकी 4 रुग्ण जे आहेत PSC मधले ते डेंग्यूचेच आहेत। एक पेशंट चिकनगुनियाचा आहे। इथे 3 पेशंट्स जे आहेत ते डेंग्यूना आजारी जे आहेत ते ॲडमिट केलेले आहेत। एकच बेड अवेलेबल आहे, तो उपकेंद्रात आहे आणि परिस्थितीनुरूप आपण त्यांना हे केलेलं आहे, तरी आज बेड अवेलेबल होऊन जातील संध्याकाळी। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। अमरावतीमधून प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहे। छगन, कसं बघायचं या सगळ्या घटनेकडे? आरोग्य व्यवस्थेचे पार 3:13 वाजलेले आहेत आणि हे सगळं या सगळ्या दृश्यांनी उघडं पाडलेलं आहे। गुरु, एकीकडे जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यावरती भर घालताना दिसत आहेत, मात्र त्यांचं काहीसं लक्ष हे विदर्भावर आहे का, हा देखील एक प्रश्न इथल्या लोकांना पडलेला आहे। कारण गेल्या काळात आपण बघितलं की गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने जी घटना घडलेली होती की खांद्यावर उचलून त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली होती। आज जर बघितलं तर अमरावतीच्या मेळघाटमध्ये देखील अशीच परिस्थिती झालेली आहे, कारण रुग्णांना जमिनीवरती झोपून उपचार घ्यावे लागत आहेत। अमरावतीचा मेळघाट परिसर जर बघितला तर त्याला अतिदुर्गम भाग असं समजलं जात असतं। इथे मूलभूत सुविधांचा मोठा अभाव देखील आहे आणि त्यातच पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी विहिरीची जी लेवल आहे ती जमिनीच्या लगत असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक गावांमध्ये जर बघितलं तर दूषित पाणी त्या विहिरीमध्ये शिरतं आणि अतिसाराची लागण होतच असते। असाच काहीसा प्रकार जांभली गावामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे। मात्र हा सगळ्या गोष्टी लक्षात घेता आरोग्य विभागाने पावसाळ्याच्या तोंडावरती आरोग्याच्या उपाययोजना का केल्या नाहीत, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। ज्या पद्धतीने जांभली गावात एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये रुग्णांना बेड देखील आणि त्यामुळे या सगळ्या प्रकार हा सगळा समोर आल्यानंतर कशा पद्धतीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतो हेही सुद्धा बघायला लागेल। धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।